खूप मोठा मठ आहे मित्रांनो, भरपूर भक्त येतात इथे गुरुवारी। भरपूर ठिकाणी डोंगरावर आपण गणपतीचे मंदिरं पाहतोय, पण हा 15 फूट खाली गणपतीचा मंदिर आहे मित्रांनो। इथून अशी एंट्री, इथे एकाच ठिकाणी 4 देवस्थानं आहेत। खूप सुंदर मूर्ती आहे। शेअरिंग ऑटो सुद्धा इथे भेटते येण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, भरपूर दिवसांनी आज ब्लॉग शूट करतोय आणि मी अशा जागेवर आलेलो आहे जिथे तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी सर्व काय एकच ठिकाणी मिळणार आहे। तर ती अशी जागा आहे की श्री स्वामी समर्थ मठ, वाघोली, नालासोपारा। तर याचा सर्व काय पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसतोय। तर इथे तुम्हाला एकाच ठिकाणी हे पाहू शकता, अंडरग्राउंड गणपती मंदिर, अमरेश्वर महादेव मंदिर, शनी मंदिर, वाघोली आणि संत बाळूमामा मंदिर, ही 4 ठिकाणं तुम्हाला एकाच पॉईंटला पाहायला मिळणार आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सर्व काय तिथलं आपण एक्सप्लोअर करून या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर चला आत्ताच लगेच तिथे जाऊयात आणि कसं काय यायचं ते सर्व काय मी तुम्हाला इथे स्क्रीनवर, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पत्ता वगैरे देतोय। तर चला आता तिथे जाऊनच आपण भेटूयात। मित्रांनो, हे मंदिर नालासोपारा स्टेशनपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे। तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो आणि बससुद्धा मिळू शकते। जस्ट इथे आपण मठाच्या इथे आलेलो आहे, पाहू शकता तुम्ही। आणि इथे पार्किंग वगैरे तुम्ही ते कार जर आणली तर बाहेर पार्क करा आणि इथे बाईक वगैरे तुम्ही पार्किंगला लावू शकता। आणि असं समोरच इथे मठ आहे, श्री स्वामी समर्थ मठ, वाघोली। हे पाहू शकता आजूबाजूचा परिसर, मस्तपैकी ग्रीनरी आहे पूर्ण। खूप छान वाटेल तुम्हाला इथे आल्यानंतर। हे पाहू शकता। चला इथून आपण आता आतमध्ये जाऊयात आणि सर्व काय मठ वगैरे पाहूयात आतमध्ये। इथे एकाच ठिकाणी 4 देवस्थानं आहेत, ते सुद्धा एक्सप्लोअर करूयात। इथून अशी एंट्री आहे मित्रांनो मठामध्ये जाण्यासाठी आणि इथे लहान वगैरे मुलांना खेळायसाठी पण आहेत। हे पाहू शकता, हा पूर्ण परिसर मठाच्या इथला। आणि स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे इथे। ही सर्व माहिती दिली मित्रांनो इथे। मित्रांनो, असं सर्व इथे बसतात मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर। तर चला इथून आपण पहिला तर आतमध्ये जाऊयात। आणि हा असा इथे मठ आहे, श्री स्वामी समर्थ मठ, फुलोरे, वाघोली। हे पाहू शकता। मित्रांनो, इथून अशी एंट्री आहे, हे पाहू शकता मठाची। हम गया नहीं जिंदा आहे, हा स्वामी आपल्याला संदेश देत आहेत। अशी एंट्री। चला इथून आपण आता आतमध्ये एंट्री करूयात मित्रांनो। इथे तुम्ही सर्व पूजेचं सामान घेऊ शकता। आणि हा असा आतून मठ। मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी सर्व काही मिळून जाईल एकदाच। हे पाहू शकता तुम्ही, समोरच स्वामींची मूर्ती आहे। मित्रांनो, चला आता आपण स्वामींची मूर्ती पाहूयात एकदम जवळून। इथून आपण असं चढायचं आहे, इथून गेट हे पाहू शकता। इथे आहे स्वामी समर्थांची मूर्ती मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे। मित्रांनो, इथे तुम्ही स्वामींचं दर्शन घेऊन मस्तपैकी इथे ध्यान करू शकता। हे पाहू शकता, सर्वजण असे इथे बसतात स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर। आणि खूप छान मूर्ती आहे मित्रांनो स्वामींची, हे पाहू शकता। इथं सर्व काय ठेवलं आहे मित्रांनो स्वामींचं। पादुका सुद्धा आहेत, या स्वामींच्या पादुका। आणि इथे स्वामींचा फोटो। असा मठ मित्रांनो आतमधून, हे पाहू शकता।
खूप मोठा मठ आहे मित्रांनो. भरपूर भक्त येतात इथे गुरुवारी आणि इतर दिवशीसुद्धा. आज पाहू शकता तुम्ही आहेत भक्त इथे. आणि सर्व इथे स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर इथे सर्व ध्यान करायला बसतात. भरपूर मोठा स्पेससुद्धा आहे मंदिरात. इथून तुम्ही मठातून बाहेर आलात की या साईडला स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर आहे. हे पाहू शकता. इथे सेल्फी पॉईंटसुद्धा ठेवलेले आहेत फोटो काढायसाठी. आणि ही बैलगाडी सर्व काय जुन्या काळातलं इथे तुम्हाला दिसेल मठाच्या आजूबाजूच्या परिसरात. हे पाहू शकता. आणि इथे बाळू मामांची मूर्ती. आणि मित्रांनो सर्वात आकर्षित करणारी गोष्ट इथली ते म्हणजेच हा अंडरग्राऊंड इच्छापूर्ती गणपती मंदिर. हे पाहू शकता. इथून मी तुम्हाला लांबून दाखवतोय. हा आहे अंडरग्राऊंड इच्छापूर्ती गणपती मंदिर. मित्रांनो आपण भरपूर ठिकाणी डोंगरावर आपण गणपतीचे मंदिरं पाहतोय, पण हा 15 फूट खाली गणपतीचा मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन पाहूयात. हा आजूबाजूचा असा मठाचा परिसर आहे मित्रांनो. चला या इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिरात जाऊयात. आणि हा सेल्फी पॉईंट मस्तपैकी बनवला आहे लहान मुलांसाठी. चला मित्रांनो आपण जातोय अंडरग्राऊंड इच्छापूर्ती गणपती मंदिरात. हा होता अंडरग्राऊंड इच्छापूर्ती गणपती मंदिर. आणि हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता तुम्ही मठाच्या. इथून जायचं तुम्ही अंडरग्राऊंड गणपती बघायसाठी. अंबाबाई महालक्ष्मी कोल्हापूर. चला मंडळी हे होतं श्री स्वामी समर्थ मठ फुलोरे वाघोली. आणि इथे तुम्ही मस्तपैकी बसू शकता. असे झोपाळे वगैरे आहेत. खूप छान जागा आहे मित्रांनो. प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. या ठिकाणी स्वयंभू अमरेश्वर मंदिर आहे. मित्रांनो कार पार्किंग वगैरे सर्व आहे इथे तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान मंदिर आहे. तुम्ही पाहिलंच श्री स्वामी समर्थ मठ वाघोली. आणि शेअरिंग ऑटोसुद्धा इथे भेटते येण्यासाठी म्हणजे स्टेशनपासून. तर सर्व काय पाहिलं आपण इच्छापूर्ती गणपती मंदिर आणि बाळूमामांचं मंदिरसुद्धा आहे इथे. आणि सर्व एकदम आजूबाजूचा परिसरसुद्धा छान आहे. आणि मठ खूप मोठं आणि सुंदर मठ आहे. आणि मठाचं टायमिंग मित्रांनो सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत मठ चालू असतं. आणि महाप्रसाद देखील असतो गुरुवारी. तर नक्की या तुम्ही. आणि सर्व काय डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे. आणि सर्व मठ आपण एक्सप्लोअर केलं कसं काय आहे ते. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.